कडक उन्हातून जेव्हा मी घरी आलो आणि पाहिले तर घराचे दार बंद होते. मी बराच वेळ दार ठोकले, पण कोणीही बाहेर आले नाही. आता मला खूप राग आला होता. बऱ्याच वेळानंतर माझ्या आईने दार उघडले. उन्हात मी घामाघूम झालो होतो आणि खूप थकलो होतो. तसाच मी घरात गेलो. माझ्या आईने माझ्यासाठी पाणी आणले आणि मला म्हणाली की बघ, घरातील सर्व कामं मी केले आहेत. घराला झाडू मारला, कपडे धुतले आणि भांडेही घासले. आता माझं वय झालं आहे आणि माझ्यात एवढी ताकद नाही की मी एवढे काम करू शकेल. तू जाऊन तुझ्या पत्नीला विचार की ती काय करते. तेव्हा मी माझ्या रूममध्ये गेलो तर माझी पत्नी माझ्या मुलीला घेऊन निवांत झोपली होती. तिला पाहून मला खूप राग आला. कारण तेव्हा मी विचार करू लागलो की दिवसभर मी मेहनत करतो, ऑफिसमध्ये वरिष्ठ लोकांचे बोलणे सहन करतो, त्यानंतर बसचे धक्के खाऊन घरी येतो आणि इथे रोशनी किती आरामात झोपली आहे. मी रागातच तिला आवाज देऊ लागलो. तेव्हा तिला जाग आली आणि तिच्यासोबत माझी मुलगीही उठली. माझी मुलगी माझ्या आवाजाने रडू लागली. तेव्हा रोशनी घाईघाईने उठून दुधाची बाटली भरू लागली आणि तिने दुधाची बाटली प्राचीला दिली. आता ती शांत झाली होती. थोडा वेळ रोशनी प्राचीजवळ बसली आणि मी फ्रेश व्हायला गेलो. माझी आई बाहेरच उभी होती. ती मला पाहताच म्हणाली की पाहिले तू, हे रोजचेच आहे. तू गेल्यावर तुझी पत्नी आराम करते आणि मी घरातील सर्व कामे करते. मी विचार करू लागलो की रात्री प्राचीला झोपवताना तिला खूप उशीर झाला होता, तरी ती झोपली नाही. त्यामुळे रोशनी प्राचीला घेऊन दुसऱ्या रूममध्ये निघून गेली. त्यानंतरही बराच वेळ मला प्राचीचा रडण्याचा आवाज येत होता आणि तिच्या आवाजाने मलाही कितीतरी वेळ झोप आली नाही. त्यानंतर केव्हा मला झोप लागली मला कळालेच नाही. पण रात्री झोप न झाल्यामुळे सकाळी उठल्यावर माझं डोकं दुखू लागलं. मला माहीत नाही की रोशनी किती वेळ झोपली. मी पुन्हा माझ्या रूममध्ये जाऊ लागलो. तेव्हा मागून आईने मला परत आवाज दिला आणि म्हणाली की तुझ्या पत्नीला सांग तुला खाण्यापिण्याचे विचारायला. जेव्हा बघावं तेव्हा ती झोपूनच राहते. प्राचीचे तर फक्त बहाणे आहे. ती स्वतःच आराम करत बसते. हे ऐकून मला खूप राग आला. जेव्हा मी रूममध्ये गेलो तेव्हा रोशनी पुन्हा झोपली होती. मी रागातच तिला आवाज दिला आणि विचारले की तू घरात काय करत असते. माझ्या अशा विचारण्याने ती मला आश्चर्याने पाहू लागली आणि म्हणाली की मला खूप त्रास होतो. माझं डोकंही दुखत आहे, त्यामुळे मी झोपली आहे. मी रागातच तिच्याकडे पाहिले आणि रूमच्या बाहेर निघून आलो आणि माझ्या आईजवळ गेलो. आज आमच्या घरी माझी मोठी बहीणही आली होती. मला पाहून ती म्हणाली, तुला आपल्या आईची जराही काळजी नाही. तुला तर फक्त तुझ्या बायकोची काळजी आहे. मी तर जेव्हाही इथे येते तेव्हा तुझ्या पत्नीला फक्त आराम करतानाच पाहते. ती घरात काय करते हे मला कळत नाही. ते ऐकून मी शांत बसलो आणि थोड्या वेळात मी किचनमध्ये गेलो. जेव्हा मी किचनमध्ये गेलो तेव्हा तिथे रोशनी काम करत होती. माझ्या आईला हार्टचा प्रॉब्लेम होता, त्यामुळे ती आईसाठी वेगळे जेवण बनवत असे. पण मला जेवणात तिखट आणि तेलकट पदार्थ आवडत असे, त्यामुळे ती माझ्यासाठी आणि माझ्या आईसाठी वेगवेगळे जेवण बनवत असे. कधीकधी रोशनी कामात असली तर आई स्वतःसाठी जेवण बनवत होती. रात्र झाल्यावर प्राचीच्या पोटात दुखू लागले आणि ती रडू लागली. मी गाढ झोपेत होतो, पण तिच्या रडण्याच्या आवाजाने मी उठून बसलो. मी रागातच माझ्या पत्नीकडे पाहिले आणि तिला म्हणालो की तू तर दिवसभर तुझी झोप पूर्ण करून घेते, पण माझे काय? माझी झोप होत नाही. तिला घेऊन तू दुसऱ्या रूममध्ये जा, मला झोपू दे. हे ऐकून ती प्राचीला घेऊन दुसऱ्या रूममध्ये निघून गेली. त्यानंतर मी आरामात झोपलो. दुसऱ्या दिवशी उठून मी सकाळी ऑफिसला निघून गेलो. ऑफिसमध्ये पूर्ण दिवस मी खूप टेन्शनमध्ये होतो. माझी झोपही पूर्ण झाली नव्हती, त्यामुळे मी चहा मागवला आणि चहा पिऊ लागलो. आमच्या सरांनी आज मला भरपूर काम दिले होते. चहासोबतच मी एक पेन किलरची गोळी देखील खाल्ली. ऑफिसमध्ये येताना रोशनीने मला टिफिनही दिला होता. 2 तासानंतर मी टिफिन खाल्ला आणि माझे उरलेले काम करू लागलो. 4 वाजेला माझी सुट्टी होत होती, पण आज माझी तब्येत बरी नसल्यामुळे माझे काम झाले नव्हते. माझे काम अपूर्णच होते. मला खूप अस्वस्थ वाटत होतं आणि माझी चिडचिडही होत होती. प्राचीनेही मला झोपू दिले नव्हते आणि माझी बहीणही तिचे 2 मुलं घेऊन घरी आली होती.
कसेबसे मी 5 वाजेपर्यंत माझे काम पूर्ण केले आणि बस स्टॉपला गेलो. पण आज मला उशीर झाल्यामुळे माझी बस सुटली होती आणि मी दुसरी बस येण्याची वाट पाहू लागलो. बऱ्याच वेळानंतर दुसरी बस आल्यावर तिच्यात बसून मी घरी पोहोचलो. घरी गेल्यावर पाहिले तर रोशनी रूममध्येच होती आणि आज प्राचीही झोपली होती. तिला पाहून मी रागातच तिला म्हणालो की तू आता झोपेतून उठत आहे का? त्यावर रोशनी मला म्हणाली की नाही, आज प्राचीची तब्येत बरी नव्हती, तिच्या पोटात दुखत होते. मी औषध देऊन तिला आता झोपवले आहे. ती माझ्यासाठी पाणी घेऊन आली आणि त्यानंतर मी तिला चहा बनवण्यास सांगितला. रोशनी माझ्यासाठी चहा बनवायला किचनमध्ये गेली तेव्हा माझी आई माझ्याजवळ येऊन बसली. मी माझ्या आईला विचारपूस करू लागलो तेव्हा आई मला म्हणाली की विनोद बेटा, तुझी पत्नी आत्ता झोपेतून उठली आहे, ती घरात काहीही काम करत नाही. आता हे सर्व ऐकून मला खूप राग आला होता. मी रागातच उठून किचनमध्ये गेलो आणि रोशनीला बोलू लागलो की तिला म्हणालो की आता तू इथे राहू नको, तू घरात काहीही काम करत नाही, तू तुझ्या माहेरी निघून जा, तुझे इथे काहीही काम नाही. ती घाबरून आश्चर्याने माझ्याकडे पाहू लागली. ती मला म्हणाली की विनोद, काय झाले आहे, तुम्ही माझ्यावर असे रागवत का आहात? मी रागात तिला म्हणालो की एखादी व्यक्ती लग्न का करतो? लग्न करून त्याची पत्नी त्याच्या सर्व जबाबदाऱ्या सांभाळेल यासाठी. या वयात माझी आई काम करते, ते तुला चांगले वाटते का? तुला माझ्या आईची जराही काळजी नाही का? तिची तब्येत बरी राहत नाही. ती आश्चर्याने मला म्हणाली की नाही विनोद, घरातील सर्व कामे मीच करते आणि काम झाल्यावर मी आराम करते. रात्रभर मला प्राचीने झोपू दिले नाही. पण मी तिला म्हणालो की नाही, मी काल स्वतः माझ्या डोळ्यांनी पाहिले होते की तू दिवसभर आराम करते. मी घरी आलो तेव्हा तू झोपली होती. रोशनी आता शांत झाली, ती काहीही बोलली नाही आणि मला तिच्यावर जास्त राग येऊ लागला. मी पुन्हा तिला म्हणालो की तू येथून निघून जा, तुला जेवढे दिवस आराम करायचा आहे तेवढे दिवस तू तुझ्या माहेरी जाऊन राहा. ती शांततेने तेथून निघून गेली आणि तिने जाऊन तिच्या भावाला फोन केला. थोड्याच वेळात तिचा भाऊ तिला घेण्यासाठी आला. रोशनी तिचे व प्राचीचे कपडे पॅक करू लागली. ते पाहून मी लगेच तिला म्हणालो की तू फक्त तुझे कपडे पॅक कर, तुझ्यासोबत प्राची तुझ्या माहेरी जाणार नाही. त्यावर ती रडू लागली आणि माझ्या विनवण्या करू लागली की प्राची माझ्याशिवाय राहणार नाही, तुम्ही तिला कसे सांभाळणार? त्यावर मी तिला म्हणालो की तू घरात फक्त एकच काम करते, तू काळजी करू नको, घरातील सर्व कामं माझी आई करते, मग ती प्राचीलाही सांभाळून घेईल आणि ऑफिसमधून घरी आल्यावर मी तिची काळजी घेईल, तू जास्त विचार करू नको. बाहेर तिचा भाऊ तिची वाट पाहत होता. रोशनी एका श्रीमंत घरातील मुलगी होती. तिच्या आईवडिलांची परिस्थिती चांगली होती. परिस्थिती तर आमचीही चांगलीच होती, पण माझे ऑफिस दूर असल्या कारणाने मी बसचा प्रवास करत होतो आणि त्या व्यतिरिक्त माझ्याकडे एक मोटरसायकल देखील होती. पण दूरचा प्रवास असल्यामुळे मी मोटरसायकलचा जास्त वापर करत नव्हतो. रोशनी बॅग घेऊन बाहेर निघू लागली आणि त्यानंतर तिने प्राचीला उचलले, पण मी तिच्याकडून प्राचीला हिसकावून घेतले आणि रोशनीला जोरात धक्का दिला. ती पडता पडता वाचली. ती रडतच आपल्या भावाच्या गाडीत जाऊन बसली आणि त्यानंतर तिचा भाऊ गाडीतून उतरून बाहेर आला. तो कदाचित प्राचीला माझ्याकडून घेण्यासाठी आला होता. तो माझ्याकडे येतच होता. तेवढ्यात रोशनीने त्याला नकार दिला. त्यामुळे तो गुपचूप गाडीत बसला आणि आपल्या बहिणीला घेऊन निघून गेला. जेव्हा मी रूममध्ये आलो तेव्हा प्राची खूप रडत होती. मी तिची दुधाची बाटली शोधू लागलो. किचनमध्ये पाहिले तेव्हा मला दुधाची बाटली बेसिनमध्ये दिसली. मी प्राचीला खालीच बसवले. तिला खाली बसवल्यानंतर मी किचनमध्ये जाऊन दुधाची बाटली धुतली आणि ती दुधाने भरली. प्राचीला दूध दिल्यानंतर ती थोड्या वेळाने शांत झाली आणि मी तिला घेऊन रूममध्ये गेलो. पण आता बराच वेळ झाला होता. तिला झोपवून मी आईच्या रूममध्ये गेलो, कारण अजून स्वयंपाक करायचा होता. मी आईला विचारू लागलो की काय स्वयंपाक करायचा आहे. आई मला म्हणाली की का तुझ्या पत्नीने स्वयंपाक केला नाही का? मी आईला म्हणालो की नाही आई, ती माहेरी गेली आहे, मी तिला या घरातून हाकलून दिले आहे. हे ऐकून आई आश्चर्याने मला पाहू लागली आणि मला म्हणाली की विनोद, आज माझी तब्येत बरी नाही. त्यानंतर मी माझ्या बहिणीकडे पाहू लागलो
तर ती डोकं बांधून पलंगावर झोपली होती. मी तिला काहीही बोललो नाही, कारण मी हा विचार केला की माझ्या बहिणीला तिच्या सासरीही दिवसभर काम असते. इथे आल्यावरच तिला थोडा आराम मिळतो आणि माझ्या आईची तर मला स्वतःच काळजी होती. आणि किचनमध्ये आल्यावर मी पाहिले की रोशनी भाजी बनवून गेली होती. किचनमध्ये नुसते भांडे पडले होते. मी विचार केला की माझी आई आजारी आहे, ती काम करू शकत नाही, त्यामुळे मी स्वतः भांडी धुवू लागलो. भांडी धुतल्यानंतर मी झाडू मारू लागलो. तेव्हा मला प्राचीचा रडण्याचा आवाज आला. मी धावतच तिच्या जवळ गेलो. तिला भूक लागली होती, त्यामुळे ती खूप रडत होती. मी तिच्याजवळ गेलो आणि तिला उचलून घेतले. माझे हात ओले होते. प्राचीची पॅन्ट ओली झाली होती. तिने पॉटी केली होती, त्यामुळे ती रडत होती. मी लवकरच तिची पॅन्ट बदलली आणि तिला डायपर घातले. मला उलटीसारखे होत होते, पण कसेबसे मी तिचे कपडे बदलले आणि त्यानंतर मी तिला झोक्यात टाकले आणि ती निवांत झोपली. त्यानंतर संपूर्ण बेड साफ केला आणि बेडशीटही चेंज केली. त्यानंतर बाथरूममध्ये जाऊन मी प्राचीचे कपडे आणि बेडशीट धुतली. मी तिचे कपडे धुतच होतो, तेवढ्यात मला पुन्हा तिच्या रडण्याचा आवाज येऊ लागला. मला भीती वाटू लागली की ती झोक्यातून पडणार तर नाही. मी तिला उचलून आईकडे घेऊन गेलो आणि आईला म्हणालो की आई, थोडा वेळ तिच्याकडे लक्ष दे. त्यानंतर मी तिचे कपडे धुतले आणि बेडशीटही धुतली. मग मी किचनमध्ये गेलो, कारण अजून मला पोळ्या बनवायच्या होत्या. पोळ्या तर मला येत नव्हत्या, पण मी विचार केला की कशाबशा मी पोळ्या बनवून घेईल, कारण माझ्या बहिणीचेही डोकं दुखत होते आणि आईला तर मी सांगू शकत नव्हतो. मी फ्रीज उघडून पाहिले तर फ्रीजमध्ये मळलेले पीठ नव्हते. आता मला प्रश्न पडला की पीठ कसे मळावे. तेव्हा मी विचार करू लागलो की मी बाहेरून जेवण ऑर्डर करतो. रोशनीने माझ्या आईसाठीही वेगळा स्वयंपाक करून ठेवला होता. मला फक्त पोळ्या ऑर्डर करायच्या होत्या. मी पोळ्यांची ऑर्डर दिली आणि आईच्या रूममध्ये गेलो, कारण मला प्राचीचा रडण्याचा आवाज येत होता. मी तिला उचलले आणि शांत करू लागलो, पण माझ्या लक्षात आले की कदाचित तिला भूक लागली असेल, म्हणून ती रडत आहे. म्हणून मी किचनमध्ये गेलो आणि तिच्यासाठी पेस्ट बनवून आणली आणि तिला खाऊ घालू लागलो. खाता खाता पुन्हा तिचे कपडे खराब झाले होते. तिला खाऊ घातल्यानंतर मी पुन्हा तिचे कपडे बदलले. तोपर्यंत ऑर्डर केलेल्या पोळ्याही आल्या होत्या. प्राचीला बेडवर बसवले. तेव्हा ती खेळण्यांसोबत खेळू लागली. मी पोळ्या घेऊन किचनमध्ये गेलो, पण भाजी थंड झाली होती, कारण भाजी बनवून रोशनीला बराच वेळ झाला होता. कदाचित तिने प्राची शांत झाल्यावरती भाजी बनवली असेल, कारण लहान मुलांना सांभाळणे ही सोपी गोष्ट नव्हती. कारण या 3 तासात मला ही गोष्ट चांगलीच समजली होती. मी आईजवळ गेलो आणि आईला म्हणालो की आई, तू फक्त भाजी गरम करून दे. तेव्हा आईने मला साफ नकार दिला आणि म्हणाली की नाही बेटा, मला चालताही येत नाही. तेव्हा मी किचनमध्ये गेलो आणि दोन्ही भाज्या गरम करून आधी आईला जेवण दिले आणि त्यानंतर माझे जेवण घेऊन मी माझ्या रूममध्ये गेलो. प्राची खेळण्यांसोबत खेळत होती. मी घाईघाईने जेवण केले आणि विचार करत होतो की जर प्राची रडू लागली तर माझे जेवण थंड होईल, म्हणून मी पटकन जेवण करू लागलो. माझे जेवण संपण्यातच आले होते. तेवढ्यातच प्राची पुन्हा रडू लागली. मी तिला उचलले आणि ताट घेऊन किचनमध्ये ठेवायला गेलो. त्यानंतर मला चहा पिण्याची इच्छा होऊ लागली, कारण रोज जेवण झाल्यानंतर रोशनी मला चहा किंवा कॉफी बनवून देत होती आणि माझ्याजवळ येऊन मला म्हणत असे की तुम्ही थकून गेले असाल तर मी तुमचं डोकं दाबून देते. ती नेहमी मला मालिश करून देत असे आणि माझं डोकंही दाबत असे, त्यामुळे मला खूप शांत वाटत असे. आता प्राची माझ्याजवळ असल्यामुळे मी चहा बनवू शकत नव्हतो, म्हणून मी प्राचीला पुन्हा रूममध्ये खेळणे देऊन बसवले आणि घाईघाईने किचनमध्ये येऊन तिच्यासाठी दूध गरम केले आणि ते दुधाच्या बाटलीत भरून मी तिला दिले. आता ती शांत झाली होती. आता मी तिला मांडीवर घेऊन झोपवण्याचा प्रयत्न करू लागलो. थोड्याच वेळात ती झोपून गेली आणि मीही तिच्याजवळ झोपलो होतो. मला केव्हा झोप लागली हे मला कळलेही नाही, कारण 2 दिवसापासून माझी तब्येत बरी नव्हती. आता मी खूप थकलो होतो. अचानक मध्यरात्री मला जाग आली, कारण मला बेडशीट ओले वाटत होते. मी लाईट लावून पाहिले तर प्राचीचे डायपर लीक झाले होते. मी पटकन तिचे डायपर चेंज केले आणि तिचे कपडेही चेंज करून दिले.
आणि कपाटातून बेडशीट काढून बेडशीटही बदलली आणि दोघेही आम्ही झोपून गेलो. सकाळी उठलो तर खूप उशीर झाला होता. आईने नाश्ता बनवून ठेवला होता. बहिणीचे मुलं अंगणात खेळत होते. मला कोणीच नाश्ता आणि जेवण्यासाठी विचारलेही नाही. मी स्वयंपाकघरात गेलो व स्वतः हाताने जेवण घेऊन जेवण करून घेतले. मला खूप भूक लागली होती. मला नाश्त्यामध्ये दही आणि पराठा आवडत असे, पण मला माहीत नव्हते की दही कसे बनवतात. ते रोशनीलाच माहीत होतं. ती कशा प्रकारे दही बनवायची काय माहीत, पण मला तर सगळ्या वस्तू तयार मिळायच्या. मी जेवण केलं आणि ऑफिसला जाण्यासाठी निघालो. पूर्ण दिवस ऑफिसमध्ये काम करून जेव्हा मी घरी परत येत होतो, घरापासून काही अंतरावरच मला प्राचीचा रडण्याचा आवाज येऊ लागला. मी दरवाजाची कडी वाजवली आणि आईने दरवाजा उघडला. मी पाहिलं की प्राची फरशीवर बसून रडत होती. तिच्या आजूबाजू खेळणी पडलेल्या होत्या. तिने मला पाहिलं आणि जास्त रडू लागली. ती माझ्याकडे पाहून पप्पा पप्पा म्हणू लागली. मी तिला वर उचललं तेव्हा मला कळालं की ती का रडत होती. कारण तिचे डायपर लीक झाले होते. मी आईकडे रागात पाहिले आणि म्हणालो की आई, प्राचीकडे जरा लक्ष देत जा. डायपर लीक झाले तरी देखील कोणी बदलले नाही. ताईला सांगितलं असतं, तिने तरी बदलून दिलं असतं. आई म्हणाली, तुझी बहीण तर सकाळीच निघून गेली. मी आईला म्हणालो की तुझी तब्येत खराब आहे. हे ताईला चांगलेच माहीत होते. तर ती 2-4 दिवस राहून गेली असती तर काय झाले असते. परंतु मला तर कळाले होते की ती ह्याच कटकटीमुळे तिच्या घरी निघून गेली आहे. जेव्हा ती मागच्या महिन्यात आली होती तेव्हा ती पूर्ण 10 दिवस राहिली होती आणि मी पाहिलं होतं की तिच्या मुलांनाही रोशनीच सांभाळत होती आणि ती पूर्ण दिवस आराम करत असे. पण तरीही तिच्या ओठांवर एकच तक्रार होती की रोशनी आपली नीट काळजी घेत नाही. मी हाच विचार करत होतो की तेवढ्यात मला प्राचीचा जोरजोरात रडण्याचा आवाज आला. मी घाईघाईने वॉशरूममध्ये गेलो आणि तिथे माझे रात्रीचे कपडे पाहून माझं डोकं पुन्हा फिरलं. मी प्राचीचे कपडे काढले आणि तिला आंघोळ घालू लागलो. मी कधीच कुठल्या लहान मुलाला आंघोळ घातली नव्हती. ही वेळ माझी पहिलीच होती आणि आता हे सगळं मलाच करायचे होते. प्राचीची तयारी केली आणि खोलीत पडलेले सगळे खराब कपडे मी टेरेसवर सुकवण्यासाठी टाकायला गेलो. मला सगळं काही आठवत होतं. रोशनी दिवसभरात इतके काम करायची तरी देखील तिचा चेहरा नेहमी हसरा राहायचा. जर मी कधी तिच्यावर रागावलो पण तरी ती हसून माझा राग पचवून घेत असे. ती माझी खूप काळजी घेत असे. हे सगळे काही आईमुळे झाले होते. कारण आई मला नेहमी टोमणे मारत असे की तुझी पत्नी काहीच काम करत नाही. माहीत नाही आई रोशनीला असे का करत होती. मी स्वयंपाकघरात गेलो आणि प्राचीसाठी दूध गरम करून आणले. मी विचार करत होतो की मी चिडलो म्हणून आईने स्वतःसाठी जेवण बनवून घेतले, पण आईने मुलाला तर विचारलेही नाही की तू जेवण करणार आहेस की नाही. आई म्हणत असे की सगळे भांडे मीच धुतले, पण बेसिनमध्ये तर भांड्यांचा ढीग पडलेला होता. मी स्वयंपाकघरात गेलो आणि संपूर्ण भांडे धुवून काढले आणि भांडे धुवून झाल्यावर मी प्राचीसोबत खेळू लागलो. मी तिला सांगितलं की चल बेटा. मी तिला घेऊन बाहेर जाण्यास निघालो. तेवढ्यात आई म्हणाली की कुठे चालला आहेस. मी आईला सांगितलं की मला कुठे जायचं आहे ते मला चांगलंच माहीत आहे. मी माझी बाईक काढली आणि मुलीला घेऊन निघून गेलो. मला समजून गेलं होतं की रोशनीशिवाय माझं आयुष्य नाही. माझे घर रोशनीच व्यवस्थित सांभाळत होती. माझ्या मुलीला आणि मला रोशनीची खूप गरज होती. मला आठवत होते सकाळी ऑफिसला जाण्यासाठी कपडे काढणे सुद्धा कठीण झाले होते. पण रोशनीचा आभार आहे की तिने काही कपडे प्रेस करून कपाटात ठेवले होते. विचार करत असताना काही वेळेतच मी रोशनीच्या माहेरी पोहोचलो होतो. मी दाराजवळ गेलो आणि दाराची कडी वाजवली. तेव्हा रोशनीच्या वहिनीने दार उघडले. मी त्यांना नमस्कार केला आणि त्यांनी मला घराच्या आत येण्यास सांगितले. त्यांनी माझ्याकडून प्राचीला घेऊन घेतले. त्यांनी मला सांगितले की रोशनी तिच्या खोलीत बसली आहे. मी जेव्हा रोशनीजवळ गेलो तेव्हा तिला पाहून आश्चर्यचकित झालो, कारण तिचे डोळे सुजलेले होते. जणू काही ती रात्रीपासूनच रडत बसली होती. मी तिला आवाज दिला. तिने माझ्या दिशेने पाहिलं आणि पटकन उभं राहून मला प्राचीबद्दल विचारू लागली. मी तिला सांगितलं की मी प्राचीला तुझ्या वहिनीकडे दिले आहे.
ती धावत बाहेर गेली व प्राचीला प्रेम करू लागली. मला हे सगळं पाहून आनंद झाला. मी रोशनीचा हात पकडला आणि तिला म्हणालो की मला माफ कर, मी चुकलो आहे. माझे जीवन तुझ्याशिवाय अपूर्ण आहे. माझे बोलणे ऐकून ती हसली आणि मला मिठी मारून म्हणाली की माझेही जीवन तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. ती एक समजूतदार पत्नी होती आणि एक आईही होती, म्हणून ती माझ्यासोबत आपल्या घरी परत आली. बस 2च दिवसात मला जाणीव झाली होती की रोशनीशिवाय माझं काहीच होऊ शकत नाही. लग्नाच्या आधी आपण सगळे काही काम करू शकतो, पण जेव्हा आपले लग्न होते तेव्हा आपण आपल्या संपूर्ण जबाबदाऱ्या आपल्या पत्नीवर सोडतो. ज्याप्रमाणे आपली पत्नी आपली काळजी घेते, त्याचप्रमाणे आपण देखील आपल्या पत्नीची काळजी घ्यायला हवी, कारण ती आपल्यासाठी सर्व कुटुंब सोडून येते. आपण जर तिची काळजी घेतली नाही, तिला मान सन्मान दिला नाही, तर आपल्या कुटुंबात कोणीही तिला मान सन्मान देत नाही. तर मित्रांनो, या कथेबद्दल तुमचे काय मत आहे कृपया कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि जर तुम्हाला कथा आवडली असेल तर कृपया लाईक करा. जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. आणि आम्ही तुम्हाला अशाच प्रेरणादायी कथांसह पुन्हा भेटूया. धन्यवाद.